येस सुशांत. नमस्कार. येस. नमस्कार. ऑनलाईन आज उपस्थित असलेल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आपल्या जीसीसी अल्युमिनायच्या ज्या आपण ठरवलेल्या आहेत त्या दुसऱ्या आठवड्याच्या मीटिंग प्रमाणे आज आपण इथे ऑनलाईन मीटिंग ठरवली आहे. त्याच्यामध्ये खरोखरच आज वेळात वेळ काढून सगळेजण आलायत. वीकेंडचा संध्याकाळ असूनही सो त्याबद्दल परत एकदा धन्यवाद आणि आभार. आपल्याला आज जी विशेष उपस्थिती आहे त्या सरांचे मी पहिल्यांदी ऍडव्होकेट नवनाथ रघुनाथ लाड यांचे पण स्वागत करतो आणि त्यांची डिटेल माहिती किंवा डिटेल थोडस आपण त्यांची जी इंट्रोडक्शन आहे ती डॉक्टर सुवर्णा यांच्या सेशन नंतर मी परत डिटेल करून देईनच. तर तत्पूर्वी आज आपल्याला जे सेशन आपण घेणार आहोत ऑनलाईन च्या निमित्ताने तर हिलिंग टेक्निक्स फॉर सेल्फ एम्पॉवरमेंट हे आजचं सेशन असणार आहे. आणि त्यासाठी आपल्याच 96च्या बॅचच्या माजी विद्यार्थिनी डॉक्टर सुवर्णा ढमढेरे यांचं मी स्वागत करतो आणि त्यांची थोडक्यात ओळख करून देतो. सुवर्णा ढमढेरे या कॉलेजमध्ये NSS आणि निनाद या कामात सहभागी होत्या. PhD त्यांनी केली. त्याच्यानंतर MCOM MCM असे त्यांचे शिक्षण आहे. याशिवाय ॲप्टेकचा हायर डिप्लोमा इन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग झालेला आहे. एंटरप्रिन्युअरशिप या विषयात त्यांनी प्रशिक्षण घेतलेले आहे आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचाही त्यांना अनुभव आहे. गेली 25 वर्षे त्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये MBA कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत. डिजिटल बिझनेस, IT बिझनेस, अनालिटिक्स हे विषय त्या शिकवतात. याच कॉलेजच्या IT विभागाच्या त्या प्रमुख आहेत. आज ज्या विषयावरती त्या बोलणार आहेत त्या क्षेत्रात त्या कुतूहलता म्हणूनच पहिल्यांदी आल्या आणि साधारण 2005 मध्ये त्यांचा हा हिलिंग थेरपीचा प्रवास चालू झाला आणि तो आजही चालूच आहे. सुवर्णा या रेकी ग्रँड मास्टर, क्रिस्टल मास्टर, एंजल मास्टर आहेत. तसेच टॅरो रीडर आणि ट्रेनरही आहेत. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र याचाही त्यांचा अभ्यास झालेला आहे. डॉक्टर बाक यांच्या फ्लॉवर रेमेडीज यांचाही त्यांचा अभ्यास झालेला आहे. सो अशा वेगवेगळ्या विषयांवरती आता त्या हिलिंग च सेंटर सुद्धा त्यांचं आहे आणि ते वेगवेगळ्या तिथं सेशन्स, वर्कशॉप्स कंडक्ट करत असतात. सो आज आपल्याला त्यांच्याकडनं खूप विशेष मार्गदर्शन मिळणार आहे. सो मी परत एकदा डॉक्टर सुवर्णा ढमढेरे यांचं या सेशन मध्ये स्वागत करतो आणि आपल्या GCC अल्युमिनाय तर्फे आणि उपस्थित सर्वांतर्फे त्यांचं स्वागत आणि त्यांचा आभार व्यक्त करतो की आज त्यांनी या सेशनला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू सुशांत. खरं म्हणजे कोर टीमचं काम करतो त्यामुळे मला हे खूपच फॉर्मल वाटतंय. जे आपण नेहमी करतो ते आज एकदम माझ्याबद्दल करतोय म्हणून पण थँक्यू फॉर दिस इंट्रोडक्शन. आणि मला वाटतं वेळ न घालवता थोडीशी लगेच सेशनला सुरुवात करूया. म्हणजे जे खरंच विकेंडचा वेळ काढून आलेत त्यांना उरलेला वेळ परत आपल्यासाठी वापरता यावा. तर मी आधी एक माझी स्क्रीन शेअर करते आणि मग त्याच्यानंतर मी बोलायला सुरुवात करते. सो हर्षद सरांना विनंती की मला अलाउ करावं शेअरिंगसाठी. पार्टिसिपंटला स्क्रीन शेअरिंग हे आहे, डिसेबल आहे. सुवर्णा मॅडमला होस्ट किंवा को होस्ट केलं तर त्या बहुतेक शेअर करू शकतील स्क्रीन. केलंय आता बघा. बघते. नाही अजून पण होस्ट डिसेबल्ड पार्टिसिपंट स्क्रीन शेअरिंग असंच येतं. नाही तर सुवर्णा मॅम तुम्ही लिव्ह करा परत जॉईन करा म्हणजे मग तुम्ही कदाचित होस्ट म्हणून होऊ शकेल का? तुम्ही पार्टिसिपंट म्हणून जॉईन झाल्यामुळे होत नसेल का? किंवा मग हर्षदला पाठवून देतो स्क्रीन दाखवायला असं काहीतरी. म्हणजे लिंक मीच तयार केली होती बट आय डोंट नो. प्रांजली थिटे होस्ट झाल्यात आता. हर्षद बाहेर पडलाय का?
तर सुशांत बाहेर पडलाय. एक सेकंद चेक करतो मी. कारण मला प्रांजली इथून थिटे होस्ट झाल्या. हो हो मला मला उगीच त्यांना नाही नाही मी नाही हो मी अं, मी पार्टिसिपंट आहे. प्रांजली नाही, ते बरोबर आहे. होस्ट दाखवते, तर प्रांजली तू माझ्या नावाच्या इथे येऊन 3 डॉट्स इथे क्लिक करून मेक होस्ट केलं तर कदाचित मेक होईल. होस्ट करावं लागेल. हा काय करू? जस्ट अ मिनिट. सुवर्णाच्या झाले नावाचे details झाले झाले हा झाले येस येस. झालं. यू आर ऑफिशियली होस्ट नाव. थँक्यू सो मच. सो मला माहित नाही आपल्या सगळ्या याच्यामधले प्रत्येक जण कदाचित ह्या क्षेत्रातलं माहिती असेलही. जरी माझ्या इंट्रोडक्शन मध्ये इतक्या गोष्टी सांगितल्या तरी खूप गोष्टी करत असले तरी व्हॉल्यूम वाईज काही तो एवढा मोठा काम आहे असं नाही. पण हो, सातत्याने 2005 पासून मी हे काम करतेय आणि स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी, बऱ्याचशा सोशल प्रोजेक्टसाठी आणि हिलिंगच्या खूप केसेस येत असतात. जसं की अगदी छोट्या छोट्या आजारांपासून ते कॅन्सर सारखे मोठे आजार असतील, अगदी शैक्षणिक प्रश्न असतील मुला-मुलींचे, रिलेशनशिपचे इश्यूज असतील. जेव्हा खूप काही बघून प्रश्न सुटत नाहीत, तेव्हा लोक बरेचदा भेटायला येतात. आणि मला वैयक्तिक असं वाटतं, की जसं सुशांतने सांगितलं, की मी खूप कुतूहलापोटी हे सगळं शिकले आणि जेव्हा शिकले तेव्हा हे काहीतरी खूप अफाट आहे असं लक्षात आलं आणि आपोआप येत गेले लोक माझ्याकडे आणि मी न ठरवता हे करत गेले काम. म्हणजे मी असं कधी प्लॅन नाही केला, आता आपण न्यूमरोलॉजी शिकू, आता आपण रेकी ग्रँड मास्टर होऊ. जसं शिक्षण मी केलं होतं प्लॅन, की एम.कॉम होऊयात, एम.सी.एम होऊयात, पी.एच.डी करूयात. पण न ठरवता त्या वेळी तशा व्यक्ती भेटत शिकणं झालं, वेगवेगळे लोक भेटत राहिले आणि त्या सगळ्यामधून एक माझं पण नॉलेज वाढत गेलं आणि एक कॉन्फिडन्स येत गेला, की येस, देर इज समथिंग बियॉन्ड द लॉजिकल वर्ल्ड. आपण ज्या लॉजिकमध्ये गोष्टी बघतो त्याच्या पलीकडच्या असतात. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर माझ्याकडे काही कॅन्सर केसेस हिलिंगला जेव्हा येतात, तर मेडिकल ट्रीटमेंटला काही ह्या रिप्लेसमेंट निश्चितच नाहीयेत. पण याच्यामध्ये जे साइड इफेक्ट्स असतात किमोचे किंवा इतर थेरपीजचे, त्याच्यापासून नक्कीच प्रोटेक्शन होतं. म्हणजे माझ्याकडच्या केसेसमध्ये लोकांचं केस गळणं असेल, चव जाणं असेल, असे साइड इफेक्ट्स त्यांच्या बाबतीत घडलेले नाहीयेत, असंही झालंय. करिअर काउन्सिलिंगला उपयोग होतो. म्हणजे हल्ली पालकांचे प्रश्न हेच असतात, इतके सगळे एज्युकेशन आणि डिग्रीज अवेलेबल आहेत, मुलंही कन्फ्यूज असतात. मग अशा वेळी क्लिअर गायडन्स घ्यायला पण ह्या गोष्टींचा उपयोग होतो. असा एक माझा अनुभव आहे आणि माझ्या अनुभवातून जसं मला कळत गेलं, समजत गेलं, तसे मी वेगवेगळे छोटे छोटे हिलिंग सेशन्स पण माझे डेव्हलप केले. तर त्यातनं सेल्फ एम्पॉवरमेंट ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जे मला वाटतं, जे सहसा मी कॉर्पोरेट किंवा स्टुडंट्समध्ये ही सेशन्स घेताना वापरते इन्स्टेड ऑफ रेकी एंजल थेरपी, ते मी आज तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणारे, वेळेकडे लक्ष ठेवणारे, वेळेचं लक्षात घेऊन जे जे पटपट सांगणं शक्य आहे ते सांगणार आहे. तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेल्फ एम्पॉवरमेंट हा अगदी आपल्या माहितीचा शब्द आहे, वेगळं काही नाहीये. पण एक त्याला रिव्हिजिट करूयात. का तर आज ज्या विषयावर आपण बोलणार आहोत, की इझी हिलिंग टेक्निक्स म्हणतोय आपण फॉर सेल्फ एम्पॉवरमेंट. म्हणजे नक्की कशासाठी? सेल्फ एम्पॉवरमेंट म्हणजे आपल्याला काय म्हणायचंय? कारण कधी कधी व्यक्तिशः आपण त्याचे अर्थ बदलू शकतो. पण एक अगदी डिक्शनरी मिनिंग आणि जनरल मध्ये ह्या शब्दांचे जे अर्थ दिलेले आहेत, तर सेल्फ एम्पॉवरमेंट इज ॲबिलिटी टू नॅव्हिगेट लाईफ चॅलेंजेस. आपल्या आयुष्यात खूप काही अप अँड डाऊन येतात, तर त्याला आपल्याला फेस करता येणं आणि ते फेस करताना खूप सारे चॉईसेस आपल्या समोर असतात आणि कन्फ्युजन तिथेच असतं, डायलेमा तिथेच असतो. हे करू का ते करू, हे करू का ते करू, हे बरोबर का ते बरोबर. मग आपण अनेकांशी बोलत असतो. पण यातनं एक मिनिंगफुल, कुणासाठी मिनिंगफुल? तर माझ्या कंटेक्स्टमध्ये, माझ्या आयुष्यात ज्या कारणासाठी ते गोष्ट मला करायची आहे, त्यासाठी जे योग्य आहे तो निर्णय घेणं. आणि हा निर्णय शक्यतो कसा असावा? तर त्यातनं एक पॉझिटिव्ह चेंज व्हावा. ही करण्याची ॲबिलिटी असणं म्हणजेच तुम्ही सेल्फ एम्पॉवर्ड आहात. आणि हे करत असताना
काय आहे तर इट इज अ ट्रान्सफॉर्मेटिव्ह प्रोसेस. हे परिवर्तन आहे. हा नुसता साधा बदल नाहीये, चेंज नाहीये हा. हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. आणि ट्रान्सफॉर्मेशनला सुंदर उदाहरण आपण खरं म्हणजे एरवी पण बघतो की सुरवंटाचं जेव्हा फुलपाखरू होतं तेव्हा त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होतो. आणि तो आमूलाग्र बदल, तो ट्रान्झिशन पिरियड हा इतका सोपा नसतो. कारण जो त्या प्रवासातून जात असतो त्याचे खाचखळगे त्यालाच माहित असतात. जर रिसेंटली तुम्ही कोणी स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट पाहिला असेल तर त्याच्यातनं आपल्याला हेच बघायला मिळतं की आपल्याला नंतरचं यश दिसतं, पण त्याच्यातनं जेव्हा आपण जात असतो ती ट्रान्सफॉर्मेशन असते. आणि मग ही सेल्फ एम्पॉवरमेंट म्हणजे काय तर तुमची स्वतःची पर्सनल ग्रोथ होण्यासाठी जे काही प्रसंग आयुष्यात येत आहेत भले बुरे त्याला छान मस्त सामर्थ्याने साहसाने फेस करण्यासाठी आणि त्यातून आपण काहीतरी मिळवलं याचा आनंद मिळवण्यासाठी जर आपण काही थोड्या स्टेप्स घेऊ शकत असू तर येस वी आर सेल्फ एम्पॉवर्ड. आणि मला वाटतं आपल्यातले आपण सगळेजण बरेचदा हे करू शकतो, कधी आपल्याला ते करायला जमतही नाही, पण आपण हे शिकत शिकत पुढे जात असतो. मग आता ही जेव्हा आपण सेल्फ एम्पॉवरमेंट म्हणतो तेव्हा गरजेचं काय आहे तर आपल्याला नर्चरिंग करणं गरजेचं आहे. सेल्फ नर्चरिंग. लहान बाळ असतो तेव्हा दुसरे आपलं पालन पोषण करत असतात, जसं झाडाची पण मशागत आपण करत असतो अशाच ह्या गोष्टी असतात. पण हे सेल्फ एम्पॉवरमेंट करत असताना हे फक्त एका बाजूने नाहीये, तर ही वरून आणि खालून दोन्ही बाजूनी व्हायला पाहिजे. बरं आता एकच शक्यता आहे की ही मीटिंग कदाचित एंड होईल, आय डोंट नो असं का होतंय. जर एंड झाली तर हीच लिंक परत क्लिक करून जॉईन व्हा. कारण माझं पेड व्हर्जन आहे पण काहीतरी गडबड झाली आहे याच्यामध्ये, त्यामुळे ते 10 मिनिटात बंद होईल असं दाखवतंय. सो दिस सेल्फ नर्चरिंग इज रिक्वायर्ड फ्रॉम युअर रूट ऍज वेल एज फ्रॉम युअर टॉप. आणि मग हे सेल्फ नर्चरिंग करायचं असेल तर काय काय करावं लागणार आहे तर ते करताना आपल्याला पॉझिटिव्ह ऍटिट्यूड डेव्हलप करावा लागेल. रिझनेबल गोल्स सेट करावे लागतील. आपल्या अवतीभोवती पॉझिटिव्ह लोक, पॉझिटिव्ह म्हणजे कोणी वाईट किंवा चांगलं असं म्हणून नाही. आपला जो गोल आहे, आपलं जे इंटेन्शन आहे त्याला फुलफिल करण्यासाठी, आपले गोल्स अकम्प्लिश करण्यासाठी त्या विचारांचे लाईक माइंडेड, सोलमेट हे लोक आपल्या अवतीभोवती येण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागतात. आणि ह्याच्यासाठी आपल्याला सेल्फ केअर प्रॅक्टिस करावी लागते. त्याच्यासाठी सतत स्वतःशी पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करावा लागतो, जो फार अवघड आहे. आपण असं बोलतो जसं मी आता लेक्चर देते तर मी फार छान बोलेन किंवा एकमेकांशी मीटिंग मध्ये बोलताना आपण खूप छान बोलतो, पण जेव्हा आपण एकटे असतो, एकटे असताना मात्र गडबड असते. बरेचदा आपण निगेटिव्ह थॉट्स मध्ये पण जात असतो. बी असर्टिव्ह. हे सगळं करताना आपण असर्टिव्ह असण्याची गरज आहे. आपल्याला न पटणाऱ्या, नाही म्हणायच्यात अशा गोष्टी योग्य पद्धतीने मांडून दुसऱ्यांना हर्ट करणार निदान एवढं आपलं इंटेन्शन ठेवून, समोरचा कसा घेईल हे त्याच्या हातात आहे. हा पण आपला ऍटिट्यूड डेव्हलप होण्याची गरज आहे. आणि हे करत असताना त्याला ऍक्शन लिस्ट आपली रेडी पाहिजे. नाहीतर विचारांमध्ये खूप गोष्टी आहेत, पण प्रत्यक्षात आणताना मात्र आपली त्याला कृतीची जोड नसेल तर मात्र अवघड आहे. आणि मला वाटतं आपण सगळे MES चे विद्यार्थी आहोत, तर आपलं ब्रीदवाक्यच आहे की क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. त्यामुळे आपल्याला काही करायचं असेल तर त्याला असोसिएटेड ऍक्शन्स ह्या आपल्या प्रिपेअर्ड पाहिजेत, त्या आपल्या रेडी पाहिजेत. आणि मग हे सगळं जे करायचं ही तर थिअरी आहे, ही कुणाला माहित नाहीये, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग हे करताना इझी हिलिंग टेक्निकचा काही उपयोग होणार आहे का तर येस, इफ वी ट्रस्ट एनर्जी. आपल्याला असा जर विश्वास आहे की एव्हरीथिंग इज एनर्जी, सगळी काही ऊर्जा आहे, काही पॉझिटिव्ह आहे, काही निगेटिव्ह आहे. जिथे उत्साह आहे, आनंद आहे, तिथे आपल्याला छान वाटतं आणि आपण उत्साहाने काम करत राहतो, स्फूर्ती असते. आणि जिथे डाऊन होतो, मूड कमी असतो, तिथे आपल्याला वाटतं पण आपण करत नाही.
मग अशा वेळी आपल्या आत जी डाऊन झालेली एनर्जी आहे ती आपल्याला एनहान्स करायची, ती एनर्जी आपल्याला वाढवायची आहे. आणि जर आपल्यात ती ॲबिलिटी असेल तर मग ती सेल्फ एम्पॉवरमेंट आहे. खरं म्हणजे आपल्या संत महंतांनी, ऋषी मुनींनी अगदी सोप्या शब्दात सेल्फ एम्पॉवरमेंट बद्दल बोललेलं आहे. सत चित आनंद. जो प्रसंग आयुष्यात आलाय तो परमेश्वराने काहीतरी शिकवण देण्यासाठी पाठवलाय आणि यातून होणार ते चांगलंच होणार. आपलं कुठे अडकतं घोडं की मला हवं तसं होत नाही, म्हणून आपल्याला वाटतं की अरे 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 गडबड झाली. पण बरेचदा त्यातनं काही चांगल्याच गोष्टी पुढे येणार असतात. तर मग आता त्याचा थोडासा छोटा प्रवास माझ्या पद्धतीने मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करते. आता याच्यामध्ये प्री रिक्विजिट्स काय आहेत सेल्फ एम्पॉवरमेंटसाठी? तर मी जर सक्षम असायला पाहिजे तर पहिलं म्हणजे मला आयुष्यात काय पाहिजे याची मला क्लॅरिटी हवी आणि स्टॅबिलिटी हवी. हॉपिंग नको, आज हे उद्या ते, क्लिअर हवं. त्याच्यानंतर काय पाहिजे तर इमोशनली आपण बॅलन्स्ड असायला हवं. आपल्यामध्ये नवीन काही गोष्टी क्रिएट करण्याची ॲबिलिटी हवी. आणि नवीन म्हणजे नेहमी नवीन नाही, जे रोज रोज करतो ते पण नव्या पद्धतीने करण्याची. आणि कुठलीही गोष्ट आपल्याला पूर्णत्वाला न्यायची असेल तर ती नर्चर पण केली पाहिजे, त्याची मशागत पण केली पाहिजे. तर ह्या सगळ्याची क्षमता आपल्यात असणं गरजेचं असतं. हे सगळं करायला आपल्याला शक्ती हवी, योग्य वेळी योग्य निर्णय घेता आले पाहिजे. आणि पॉवर इश्यूज जे असतात, इगो इश्यूज, त्याच्यावरती आपल्याला मात करता आली पाहिजे. आणि इगो म्हणजे मानापमान नाही, मला सांगितलं नाही, मला बोलावलं नाही, मला केलं नाही, मला विचारता कसं न विचारता कसं केलं, याही पेक्षा रेडी टू अडॉप्ट द चेंजेस, दॅट इज अ पॉवर इश्यू. फ्लेक्झिबिलिटी, त्याची आपल्याला गरज आहे. कारण कुठल्याही चॅलेंजेसमध्ये तरच आपण पुढे सरकू शकतो. मग हे करताना जे वाईट प्रसंग आले, वाईट व्यक्तींबरोबरचे अनुभव आले, ते आपल्याला फॉरगिव्ह करता आले पाहिजेत, ते लेट गो करता आले पाहिजेत. ते सोडून दिले तरच मग आपण कुठेतरी आयुष्यामध्ये पुढे सरकू शकतो आणि आपली खऱ्या अर्थाने प्रगती होऊ शकते. मग आता हे सगळं करत असताना आपले अभिव्यक्ती फार महत्वाची आहे. आपले एक्सप्रेशन्स, आपलं कम्युनिकेशन स्किल, आपला असर्टिव्ह ॲटिट्यूड हा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण मला जे वाटतं ते योग्य पद्धतीने मांडू शकणं आणि मला जे म्हणायचे ते समोरच्याला समजू शकणं, ह्याच्यामध्ये खरं म्हणजे आपण जिंकलो. आणि तोच खरा आपल्या सगळ्यांचा स्ट्रगल पिरियड असतो. एक आपल्याला गरजेचं आहे. त्याच्या पुढे गोल सेट केले पाहिजेत, ऍक्शन प्लॅन केला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला निसर्गाने टेलिपॅथी, इंट्युशन कपॅसिटी ऑलरेडी दिलेली आहे, पण ती समजणं, ती योग्य वेळी योग्य पद्धतीने उपयोगात आणणं, हे पण आपल्याला करता आलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना हे सगळं ब्रह्मांड जे ऊर्जेनं भरलेलं आहे आणि ते सतत आपल्याला मेसेजेस देत असतं, ह्याच्यासाठी आपण रिसेप्टिव्ह असलं पाहिजे. ब्रह्मांडामध्ये एव्हरीथिंग इज युनिव्हर्सल एनर्जी, फ्रिक्वेन्सी. मग तुमच्या विचाराची फ्रिक्वेन्सी आणि ब्रह्मांडाची फ्रिक्वेन्सी ही मॅच व्हायला पाहिजे. आणि हे होण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर आपल्याला स्वतःची अंतर्गत ओळख करून घेण्याची गरज. आता तुम्हाला असं वाटेल की मी आयटीची आहे, वेगळे वेगळे छान 7 रंग वापरले आणि 7 रंगामध्ये टेक्स्ट केलं. तर असं नाहीये, त्याच्या मागे पण एक उद्देश आहे. आपली सगळ्या गोष्टी ज्या आयुष्यात घडतात त्याचं रूट कॉज असतं ते म्हणजे आपल्या शरीरातली महत्वाची ही एनर्जी सर्कल्स, 7 चक्र आहेत. या 7 चक्रांमध्ये ही पॉवर आहे. आणि तुम्ही जर नीट बघितलं तर प्रत्येकाला एक रंग आहे आणि तो जो चक्राचा रंग आहे तोच मी इकडे टेक्स्टला दिलाय. तर तुम्हाला क्लॅरिटी आणि स्टॅबिलिटी तुमच्या मूलाधार चक्राशी संबंधित आहे. इमोशनली बॅलन्स्ड सहस्रार चक्राशी आहे. स्ट्रेंथ डिसिजन मेकिंग मणिपूर चक्राशी आहे. फॉरगिव्हनेस, लेट गो करणं हार्ट चक्राशी आहे. कम्युनिकेशन विशुद्ध चक्राशी आहे. व्हिजन, गोल सेटिंग, आज्ञा चक्रशी आहे. आणि रिसेप्टिव्हिटी टू युनिव्हर्स
हे सहस्रार चक्राशी आहे. आणि आपल्या शरीरामध्ये एकूण 108 चक्र प्लस शरीराच्या वर एक अशी 109 चक्र असतात. पण त्यातलं महत्वाची ही 7 चक्र असतात ज्याच्यावरती आपल्याला काम करायचं असतं. तर मी आता एकच काम करते, कारण इथे मीटिंग बंद होईल असं दाखवते 1 मिनिटात. मी थोड्या वेळासाठी ही मीटिंग सगळ्यांसाठी क्लोज करते आणि मी नव्याने त्याच लिंकने परत ती सुरू करते, कारण नाही तर मध्येच ते हिलिंग सेशन मध्ये डिस्टर्बन्स येईल. ओके, सॉरी फॉर दिस इनकन्व्हिनियन्स, पण टेक्निकल मध्ये कधी कधी असं होतं. आय विल एंड द मीटिंग फॉर एव्हरीबडी अँड आय विल रिस्टार्ट. या शुअर. या पण ते अपडेटेड नाही अजून. एक रिटर्न राहिले ना. नाही. बाकीच्यांनी शक्यतो अनम्यूट राहा, सॉरी म्यूट राहा, आणि नंतर कुणाला बोलायचं असेल तर आपण संधी देऊच यात. सो लेट्स बिगिन. सो हे 7 चक्र जे आहेत, या 7 चक्र ह्यांचं बॅलन्सिंग जर झालं तर आपल्याला सेल्फ एम्पॉवरमेंट अचीव्ह करणं सोपं होऊ शकतं. ज्याच्यातलं हे जे मूलाधार चक्र आहे, हे चक्र काय आहे तर हे पृथ्वी तत्व आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पंचमहाभूतांनी आपलं शरीर बनलेलं आहे. जे ब्रह्मांडी ते पिंडी, जे पिंडी ते ब्रह्मांडी, हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. खरं म्हणजे आपण लहानपणापासून हे ऐकलेलं पण आहे, पण बरेचदा आपण कधी त्याचा उपयोग केलेला नसल्यामुळे आपल्याला थोडंसं त्या गोष्टी लक्षात येत नाही. पण हे जे तुम्ही पॉइंटर चेक करू शकता, हे जे मूलाधार चक्र आहे, हे अर्थ एलिमेंट पृथ्वी तत्व आहे. पृथ्वी आपल्याला स्थैर्य देते, त्यामुळे बरोबर हे स्टॅबिलिटीसाठी आहे. हे जे ऑरेंज कलरचं चक्र आहे, हे स्वादिष्टान चक्र आहे, हे जलतत्व आहे. आणि जल हे 70% आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पाण्या तुझा रंग कसा, ज्याच्यामध्ये मिसळू तसा. आणि म्हणून ह्या जलतत्वाचं खूप महत्व आहे आपल्या आयुष्यामध्ये, आणि नेमकी ह्याच्याकडे दुर्लक्ष होतं. सगळे गायनिक इश्यू इथे आहेत, आणि आपण जर बघितलं तर न्यू क्रिएशन हे गायनिक मध्ये आहे. मग नवीन प्रोजेक्ट असेल, अगदी नवीन मुलाला जन्म द्यायचा असेल, नवीन कल्पना असेल, तर ते बीज रोवण्यापासून ते त्याचा अंकुरण्यापर्यंत हे सगळं काम इथे या स्वादिष्टान चक्राकडे असतं. आणि 70% हे त्यांनी व्यापलेले आहेत. मणिपूर चक्र हे डिसिजन मेकिंग साठी आहे. आपली विल पॉवर, इच्छापूर्ती, डायजेस्टिंग पॉवर, जसं अन्न पण मला नीट पचवता आलं पाहिजे आणि अन्नाबरोबर आयुष्याचे प्रसंग पण मला पचवता आले पाहिजे. हे एकमेकांशी फार जोडलेले आहे. आणि नेमकी हेच नॉलेज मधल्या काही काळामध्ये जी काही आपल्याकडे आक्रमणं झाली, मुस्लिमांची असतील, इंग्रजांची असतील, आणि आपल्या नॉलेजपासून आपल्याला तोडलं गेलं, त्यामुळे खरं म्हणजे आपण ह्याच्यापासून दूर झालो. हे मणिपूर चक्र हे फार महत्वाचं आहे. नंतर हृदय चक्र जे आहे ते प्रेमाचं स्थान आहे. जिथे प्रेम आहे तिथे क्षमा आहे. जिथे क्षमा आहे तिथे सोडून देणं आहे. तिथे राग, लोभ, रुसवा ह्या गोष्टी राहत नाहीत आणि पुढे सरकू शकतो. आणि परोपकार आहे. माझ्या बरोबरच इतरांच्या कल्याणाचा पण तिथे विचार आहे. ते हृदय चक्र. स्वादिष्टान चक्र हे कम्युनिकेशन स्किलचं चक्र आहे. अभिव्यक्ती, त्रिदोष इथे निर्माण होतो, वात, पित्त, कफ, जर हे चक्र बिघडलेलं असेल. आणि आपल्याला अगदी माहिती आहे की ह्या 3 पैकी कुठली गोष्ट बिघडली असेल तर आयुष्य आपण रोज जगतो, पण सारखं आपण त्या आजारामध्ये अडकलेलो असतो. आणि ही जी 5 पंचमहाभूत झाली, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश, त्याच्यानंतर ही जी 2 आहेत ही महत्त्व आहेत, आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्र, जिथे ब्रह्मांडातून ऊर्जा येत असते. आज्ञाचक्र ज्यांचा विश्वास आहे, ज्यांचा विश्वास नाही त्यांनी सोडून द्या, पण हे शरीर म्हणजे आत्म्याने धारण केलेलं शरीर आहे. त्या आत्म्याचं स्थान म्हणजे हे आज्ञाचक्र आहे. आणि त्या आत्म्याचा प्रवास, त्या आत्म्याचा अजेंडा आहे, हे आयुष्य मी कशासाठी जगायचंय, ते लाईफ पर्पज तो आत्मा घेऊन आलाय. पण जसा तो या शरीरात आला, ह्या मायेमध्ये अडकला, तो हे विसरून गेला की मी कशासाठी आलो ह्या पृथ्वीवर. आणि म्हणून मग सगळं स्ट्रगल सुरू झालं.
मग त्या आत्म्याशी कनेक्टेड राहणं, आत्मज्ञान हा शब्द असंच नाही आलेला. मला माझ्या आत्म्याशी संवाद साधता येत असेल मनाशी खेळण्यापेक्षा, तर मग आयुष्यामध्ये गोष्टी अचीव्ह करायला खूप सोप्या जातात. आणि त्याच्या पुढे आहे ते म्हणजे सहस्रार चक्र, जिथून सतत एनर्जी आपल्या आत येत असते. द मोर यू रिसेप्टिव्ह टू द एनर्जी, द मोर यू आर पॉवरफुल. आणि मग अप डाऊन्स काही का असेना, सच्चित आनंद जे आहे ते आनंदाने स्वीकारलं, ते त्याच्यातनं शिकवण घेतली आणि पुढे सरकलो. हा सहज ऍटिट्यूड मध्ये आपल्यामध्ये डेव्हलप व्हायला सुरुवात. आता असं बघायला गेलं तर हे नॉलेज खूप आहे आणि अर्थात हे लेक्चर देण्यासाठी मी निश्चितच हे सेशन ठेवलेलं नाहीये. पण मग आपण आपली ही सेल्फ एम्पॉवरमेंट करायची कशी? मग ह्याच्यासाठी रेकी शिकली पाहिजे का? एंजलस शिकले पाहिजेत का? क्रिस्टल थेरपी शिकली पाहिजे का? हे शिकू शकता, हे काही कंडिशन नाहीये. वेगवेगळ्या हिलिंग थेरपीज आहेत. पण आपल्याकडे अगदी मंत्र, जप आपण जे करतो, नामस्मरण करतो, या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये येतात. जे अथर्व शीर्ष म्हणत असतील, तर अथर्व शीर्षामध्ये गणपतीबद्दल हे म्हटलेलं आहे. गणपती कुठे आहे? मूलाधार स्थितोसी नित्यम. जो मूलाधार चक्रामध्ये आहे तो. आणि मूलाधार चक्र हे प्रारंभीचं चक्र आहे. आणि म्हणून कुठल्याही गोष्टीचा प्रारंभ करताना कुणाची उपासना केली जाते? गणपतीची. का? तर पृथ्वी तत्वासाठी, स्थैर्यासाठी, संपन्नतेसाठी त्या शक्तीची गरज आहे. मग आपण त्याला शब्द छान दिले, त्यांची कृपादृष्टी, त्यांचे आशीर्वाद. आता हे जो जसा घेईल त्याप्रमाणे. पण शेवटी ह्या सगळ्या डिव्हाइन एनर्जीज आहे. आणि मला हे लेक्चर देताना इतकं छान वाटते, कारण इतकं मस्त आता बाहेर वातावरण आहे. तर मे बी डिव्हाइन एनर्जी हे सगळं ऐकतेय. अँड आय होप मी आता पुढचं मेडिटेशन पण तितकंच छान याच्यासाठी घेऊ शकेल. तर ह्या 7 चक्रांच्या संबंधित आपण जितकं समजून घेऊ, आपल्यातली ही पंचतत्व पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, कुठे एनर्जीची गरज आहे, कुठे बिघाड झालाय, कुठे इम्बॅलन्स आहे, काय मला जास्त बॅलन्स करायचंय, कुठे मला फोकस करायचंय, हे जर माझं मला कळायला लागलं, सेल्फ आहे ना, सांगणारे खूप आहेत आजूबाजूला, पण जर माझं मला कळायला लागलं, तर मग किती छान ना, आपला प्रवास जास्त सुखाचा होऊ शकेल. आणि मग हे सगळं करण्यासाठी काय केलं पाहिजे? खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. एक छोटस प्रोसेस आधी घेते मेडिटेशन मध्ये जाण्यापूर्वी, आणि मग छोटं 10 मिनिटाचं मी मेडिटेशन पण निश्चित घेईन. की आपण जस्ट डोळे बंद करून बसलो आणि आपल्या शरीराला विचारलं, बॉडी स्पीक्स विथ अस. आपलं शरीर आपल्याशी बोलतं आणि ते आपल्याला सांगतं. कसं? तर आपण थोडंसं करूयात. आर यू रेडी करायचं? तर सगळ्यांना मी रिक्वेस्ट करेल की डोळे बंद करून बसा. शुअर. शक्यतो ताठ बसा. पाठीचा कणा ताठ ठेवा. मान सरळ ठेवा. दीर्घ श्वास घ्या. आपला श्वास ही आपली पहिली शक्ती आहे. आणि आपला विश्वास आहे बघा, आपण झोपतो तेव्हा आपण ह्या विश्वासाने झोपतो की झोपलो तरी आपला श्वास चालू राहणार आहे. तेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं. तो जो ट्रस्ट आहे ना, तो आयुष्यात सगळीकडे आपल्याला आणायचा. आणि म्हणून मी आता जे सांगते त्याच्यावर थोडासा विश्वास ठेवा आणि शांत बसा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. जितकं फोकस आपल्या श्वासावर असेल तितके आपण प्रेझेंट मोमेंट मध्ये असतो. आत्ताच्या क्षणामध्ये, धिस मोमेंट. पाठीचा कणा ताठ असेल, मान सरळ असेल, तर एनर्जी फ्लोचा सुंदर अनुभव मिळतो. 72,000 नाड्या आहेत आपल्या शरीरात, पण महत्वाच्या 3, इडा, पिंगळा आणि सुषुम्ना. त्यांचा उत्तम अनुभव हवा असेल तर ब्रीदिंग नॉर्मल केलं पाहिजे, ताठ बसून.
संपूर्ण शरीरभर हा श्वास पसरवा. शरीरातील पेशी आणि पेशी ह्या तेजस्वी अशा प्रकाशाने श्वासाने भरून गेल्या आहेत बघा. संपूर्ण शरीरात तुम्हाला चैतन्य जाणवेल. आणि आता तुम्हीच तुमच्या शरीराला विचारा, शरीरातल्या कुठल्या भागामध्ये मला एनर्जीची जास्त गरज आहे? हे माझ्या शरीरात मला सांग. संपूर्ण शरीरावर लक्ष द्या. बघा, कुठे तुम्हाला व्हायब्रेशन जाणवत आहे? कुठे अस्वस्थता जाणवतीये? कुठे ओढल्यासारखं वाटतंय का? बघा, प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने ते कळेल. आणि जिथे तुम्हाला पेन, अस्वस्थता, इम्बॅलन्स वाटतोय, तो भाग जस्ट ब्राईट व्हाईट लाईट, तेजस्वी पांढऱ्या प्रकाशात बघा. खूप जास्त वेदना वाटत असतील तर तेजस्वी हिरव्या रंगाच्या प्रकाशात बघा. हे कदाचित जे पहिल्यांदा करतात त्यांना ऑड वाटेल, पण जस्ट इमॅजिन करा, तो रंग डोळ्यासमोर आणा. समजा कुणाला पोटात वाटत असेल तर ते सगळं आपलं पोट आतनं तेजस्वी पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाने भरलंय असं बघा. तुमच्या त्या बॉडी पार्टला सांगा, स्वस्थ होण्यासाठी रिक्वेस्ट करा. तिथे लक्ष देऊन डीप ब्रीदिंग करत राहा. किमान 5 वेळा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा, ज्या बॉडी पार्टवर तुम्हाला जास्त ताण तणाव जाणवत आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या, सावकाश बाहेर सोडा आणि सावकाश डोळे उघडून रूम मध्ये उपस्थित व्हा. कसं वाटलं? कुणाला एकाला सांगायचं असेल तर यू कॅन शेअर. खूप खूप छान वाटलं सुवर्णा, मस्त एकदम रिफ्रेश. F5 चं बटन दाबलं गेलं. थँक्यू. ओके ओके ओके. सो इझी आहे ना? आपण रोज दिवसभरात जेव्हा वेळ होईल तेव्हा एकदा असं आपलं स्वतःचं हिलिंग करायला काय हरकत? कारण शेवटी आपल्याला व्याधी काही ना काही आहेतच की प्रत्येकाला. स्वतःच्याच शरीराला विचारायचं की कुठे आहे बाबा इम्बॅलन्स, कुठे मला एनर्जीची गरज आहे, आणि तिथे हा प्रकाश पाठवायचा. आता हा कोण पाठवतोय? तर ते सहस्रार चक्रामधनं ती एनर्जी आपल्या शरीरात येते आणि आपल्यापर्यंत ती येऊन पोचते. पण ह्याला सातत्य लागतं. एक दिवसाने करून ते होत नाही. रोज रोज करून आपल्याला त्याचा अनुभव मिळत असतो. ठीक आहे? अजून कोणाला काही विचारायचंय? कारण मग मी आता थोडं पुढे सरकणार आहे. कोणाला एखाद्यांना? तुम्ही हवं तर नंतर चॅटमध्ये पण लिहू शकता.
तुमच्या काही क्वेरीज असतील तर आय विल आन्सर लेटर, जर चॅटमध्ये लिहिल्या. ओके. सो आता हे जसं टेक्निक आहे डीप ब्रीदिंग, दिस इज अ फर्स्ट टेक्निक. शांत बसायचं, डीप ब्रीदिंग करत राहायचं आणि जिथे जास्त ताणतणाव आहे तिथे लक्ष केंद्रित करून ब्रीदिंग करायचं. दुसरं सोपं आहे म्हणजे ठीक आहे, तुम्हाला काही बॉडी पार्ट मध्ये पेन वगैरे काही नकोय बाबा, पण मला रिलॅक्स्ड व्हायचं, तर रिलॅक्स्ड बसावं, शांत बसावं आणि श्वास घेताना, इनहेल करताना आपल्या माथ्यावर लक्ष केंद्रित करावं. ओके. आणि जेव्हा आपल्याला श्वास सोडतोय आपण, त्यावेळी आपण आपल्या मूलाधार चक्रावर, म्हणजे जिथे आपलं बेस ऑफ स्पाइन आहे, तिथे लक्ष केंद्रित करावं. म्हणजे मग आपल्याला त्याचे रिझल्ट्स दिसायला सुरुवात. मग या पद्धतीने आपण केलं तर उत्तम आहे. दुसरं म्हणजे ह्या प्रत्येक चक्राला बीज मंत्र आहे. तुम्ही जर ह्या चित्रामध्ये, हे अर्थात व्हिडिओ नंतर शेअर करणार आहे, तुम्ही इंटरनेटवर गेलात तरी दिसेल, पण ह्या प्रत्येकामध्ये लिहिलंय बघा. मूलाधारला लिहिलेलं आहे लम, स्वादिष्टानला लिहिलेलं आहे वम, मणिपूरला लिहिलेलं आहे रम, यम, हम. तर हे जे सगळे आहेत हे बीज मंत्र आहेत. तर तुम्ही जस्ट 11 वेळा रोज त्या पॉइंटवर फोकस करून हा मंत्र म्हटला तरी सुद्धा त्या चक्राची एनर्जी चॅनलाइज होते. आता ही चक्र एनर्जी चॅनलाइज होण्याची का गरज आहे? तर जेव्हा आपण सेल्फ एम्पॉवरमेंट म्हणतोय तेव्हा आपल्याला महत्वाचं काय आहे की बाबा आपल्याला जे काही ओव्हर थिंकिंग आहे ते दूर करायचंय. जी काही एनर्जी येते ती जे मला अचीव करायचे आयुष्यामध्ये त्याच्यावर फोकस व्हावी. बरेचदा काय होऊ नये इकडे आपला जास्त विचार जातो, त्यापेक्षा काय व्हावं याच्यावर विचार जावा. बरेचदा गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाही, तेव्हा आपलं लक्ष काय जातं, अरे पाऊसच आला म्हणून काम राहिलं, अरे रे मला जायचंच होतं पण मतदान यादीमध्ये माझं नावच नाही आलं तर मतदान कसं करणार, मला हे करायचंच होतं पण त्या व्यक्तीने अडता घातला. सी वी पिनपॉइंट अदर्स. तर ते करण्यापेक्षा आपण जर मला काय करायचंय, मी काय करू, ठीक आहे बाकी सगळ्या गोष्टी ऍडव्हर्स आहेत तरी मी काय करू, मी काय करू, मी काय करू असं मी सतत स्वतःला विचारत राहिले तरी माझं अंतर्मन मला उत्तर देत असतं. दॅट इज ऑल्सो इझी हिलिंग टेक्निक. हिलिंग टेक्निक म्हणजे जाऊन कुठली तरी थेरपी शिकली पाहिजे असं काही नाहीये. हा, थेरपी शिकण्याचे आपले आपले फायदे नक्कीच आहेत, ते तुम्ही माझ्याशी नंतर वैयक्तिक निश्चित बोलू शकता. पण हे आपण घरी बसल्या बसल्या सुद्धा सहजतेने करू शकतो. मग आता हे सगळं करायला महत्वाचं काय आहे तर वी नीड एनर्जी. आपण बरेचदा काम का करत नाही, कारण आपण पॉवरलेस असतो, आपल्याला उत्साह नसतो. हे आज माझा मूड नाही, एनर्जीच नाही, असं करून आपण किती कामं टाळत असतो. मग ती एनर्जी एनहान्स झाली पाहिजे. आणि एनहान्स झाली पाहिजे म्हणजे काय झाली पाहिजे, तर ती एनर्जी ह्या चक्रांमधून वर 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 इथे हृदय चक्र किंवा हृदय चक्राच्या वर राहिली पाहिजे. पण जसं आपण आयसीयूत जेव्हा पेशंट असतो तेव्हा तो जो ईसीजी चालू असतो की नाही, अप डाऊन एनर्जी होत असते, तसंच आपण जेव्हा पॉझिटिव्ह थिंकिंग करतो तेव्हा हृदय चक्र आणि अबाव आपली प्राणशक्ती किंवा चैतन्य असतं. आणि द मोमेंट आपण डाऊटफुल होतो, निगेटिव्ह होतो, तेव्हा ती एनर्जी डाऊन येते. आणि डाऊन येताना ती कुठे आली, ती मूलाधारला आली, मूलाधारच्या खाली आली, स्वादिष्टानला आली. तेवढे डाऊन आलो बघा, एवढे मजले आपण चढलो होतो, आता एवढे मजले आपण खाली आलो, आता आपल्याला परत तेवढं वर चढायचं असतं. मग ही एनर्जी मिळते कुठून, तर शरीराला खाण्यापिण्यातून मिळते. सबकॉन्शियस माइंडला झोपेची गरज आहे, कारण जेव्हा आपण झोपतो तेव्हा सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं आणि सबकॉन्शियस माइंड हे 90% ऑफ अवर लाईफ आहे. आपल्या आयुष्याचा एवढा मोठा भाग हा आपलं सबकॉन्शियस माइंड आहे. सुशांतचं त्याच्यावर खूप छान सेशन आहे, पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, जरूर करा तुम्हाला जमेल तेव्हा.
आणि इट इज रिअली व्हेरी वंडरफुल की ते इतकं सोपं आहे. हे ते केल्याशिवाय आपल्याला कळत नाही की इतकं सहज पद्धतीने आपण आपल्या गोष्टी अचीव्ह करू शकतो. पण हे सबकॉन्शियस माइंडसाठी शांत झोपेची गरज आहे. प्रेझेंट मोमेंट मध्ये राहण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी काय हवंय? तर त्याच्यासाठी आपल्याला हवंय हेल्दी ब्रीदिंग, श्वासोश्वास, डीप ब्रीदिंग होत राहिलं पाहिजे. आता हे सगळं कळतं आपल्याला. क्वालिटी खाणं पाहिजे, क्वालिटी झोपणं पाहिजे, डीप ब्रीदिंग करायला पाहिजे. करू शकतो का आपण? बरेचदा नाही करू शकतो. मग एनर्जीचा किती डेफिसिट क्रिएट झालंय बघा आपल्या बॉडीमध्ये. मग आपल्या एनर्जी बॉडीला जेवणातून एनर्जी मिळणार नाहीये, त्याला श्वासातून, शांत झोपेतून, नुसत्या झोपेतून नाही, शांत झोपेतून किंवा मेडिटेटिव्ह स्टेट ऑफ माइंड, थोडक्यात ध्यान, याच्यामधून ते मिळणार आहे. आणि ध्यान म्हणजे वेगळं काही नाहीये. बरेचदा आपल्याला वाटतं ध्यान कसं करणार, खूप विचार येतात. पण श्री श्री रविशंकर नेहमी म्हणतात ध्यानात बसा. ध्यान लागणे इतकं सोपं नाहीये. ते लागेल तेव्हा लागेल. पण जेव्हा डोळे बंद करता तेव्हा खूप विचार येतात. त्यांना येऊ देत, त्यांना जाऊ देत. त्याच्यामध्ये तुम्ही अडकू नका. थॉटलेस हे इतकं सोपं नाहीये, कारण आपण सांसारिक आहोत. मी एवढं लेक्चर देतेय ना, तरी मी सुद्धा तुमच्यासारखीच सर्वसामान्य सांसारिक आहे. आपण वर्कप्लेसला जातो, कुटुंबामध्ये जातो, आपले मतभेद होतात, गैरसमज होतात, वादावादी होतात. पण त्याच्यातनं आपण शिकून ते रिपीट नाही होणार ह्याची काळजी घेत राहणं म्हणजे खरं म्हणजे सेल्फ एम्पॉवरमेंट आहे. आणि म्हणून आपले हे जे पीसेस वेगवेगळे झाले, ते पझल्सचे पीसेस आपल्याला जोडायचे. आणि ते जोडायला मेडिटेटिव्ह माइंड, ध्यान आपल्याला मदत करत असतं. एका दिवसात आपल्याला हे ध्यान जमेल असं अजिबात नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा सातत्य ठेवण्याची गरज असते. तर आपण एक आता 5 मिनिटं ते 10 मिनिटं हे ध्यान करू. थोडासा वेळ पुढे गेला पण आपण ते करूयात. आणि मग मी हे सेशनची सूत्र सुशांतकडे पुढच्या सेशनसाठी देईल. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की पुन्हा एकदा जिथे बसलेला आहात तिथे छान रिलॅक्स्ड बसा. बॉडी हलकी करा, डोळे बंद करा, पाठीचा कणा ताठ ठेवा, मान सरळ करा, दोन्ही हात मांड्यांवर ठेवा, हातांचे तळवे आकाशाकडे करा. एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश बाहेर सोडा. माझा आवाज तुम्हाला आला आला, नाही आला नाही आला, इन्स्ट्रक्शन्स फॉलो करता आल्या आल्या, नाही आल्या नाही आल्या, तुमच्या एनर्जीच्या फ्लो बरोबर राहा. संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढऱ्या रंगाचे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत असं बघा. माथ्यावरील सहस्रार चक्राद्वारे ते शरीरात घ्या आणि तुमचं संपूर्ण शरीर या तेजस्वी पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाने भरून टाका. ट्रान्सपरंट काचेचा ग्लास जर दुधाने भरला तर तो ग्लास कसा दिसतो? तसंच तुमचं शरीर आता दिसत आहे असं बघा. मूलाधार चक्रावर लक्ष केंद्रित करा. जिथे तुमचं बेस ऑफ स्पाइन असतं तिथे मूलाधार चक्र आहे, माकड हाडाच्या इथे. तिथून खाली खोलवर धरणी मातेमध्ये हे प्रकाश किरण जात आहे त्याचं बघा. अशी झाडांची मुळे जातात. जितकं खोलवर ही मुळे जातील प्रकाशांची, तितकी खोलवर जाण्याचा प्रयत्न करा.
आपलं स्थूल शरीर ज्याच्या बरोबर 6 सूक्ष्म शरीर असतात आपल्या अवतीभोवतीच. जेव्हा आपण अशा प्रकारे तेजस्वी पांढरी प्रकाश शक्ती शरीरात घेऊन मूलाधार चक्रातून ती खाली पाठवतो, तेव्हा आपलं ग्राउंडिंग होत असते, स्टॅबिलिटी आपल्याला मिळत असते. जमिनीवर दिसणारी इमारत तेव्हाच पक्की असते जेव्हा जमिनीखालचा तिचा पाया पक्का असतो. कुठलंही झाड वर्षानुवर्ष तेव्हाच टिकतं जेव्हा त्याची मुळं खोलवर गेलेली असतात. तशीच ही आपली प्रकाश शक्ती. तुम्हाला आवडत असेल अशा एखाद्या मस्त बागेत जाऊन बसा. हिरवीगार बाग आहे, आजूबाजूला किलबिलणारे पक्षी आहेत, फुलांवर बागडणारी फुलपाखरं आहेत, स्वच्छ निरभ्र आकाश आहे, आल्हाददायी वातावरण. डोळे बंद करून त्या वातावरणाचा आस्वाद घ्या. एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश बाहेर सोडा. आणि आता बाहेर जसं सुंदर वातावरण आहे तसं बघता बघता आकाशात छान काळे ढग आले आणि त्यातून हलका पाऊस सुरू झाला. ते तुषार तुमच्या शरीरावर पडतायत, ज्याने तुम्हाला अजून आनंद होतोय. तुमचं मन प्रसन्न होत आहे, चित्त शांत आणि एकाग्र होत आहे. हाच तो क्षण, हीच ती शांती, हाच तो परमानंद. हे पावसाचं पाणी तुमची ऑरा, तुमचं शरीर, तुमची चक्र क्लीन करत आहे, शुद्ध करत आहे. बेस ऑफ स्पाइन, माकड हाडाच्या इथे लक्ष द्या. तुमच्या मूलाधार चक्राचं क्लिन्झिंग होत आहे. स्थैर्य, क्लॅरिटी तुम्हाला लाभत आहे. आता हलकेच पोटावर नाभीच्या खाली लक्ष केंद्रित करा, जिथे स्वादिष्टान चक्र आहे, जलतत्व. हे पावसाचे तुषार तुमचं जलतत्व संतुलित करत आहे. अनावश्यक भावनांमध्ये वाहवत जाणं थांबवत आहे. भावनांचं संतुलन तुमच्या आयुष्यात आणत आहे. तुमचं क्रिएटिव्ह नेचर जागृत करत आहे. आता वर नाभीवर लक्ष केंद्रित करा. नाभीच्या वरच्या पार्टमध्ये, पोटावर
मणिपूर चक्र आहे. तुमचं अग्नितत्व या पाण्याच्या तुषारांनी संतुलित होत आहे. रोग प्रतिकार शक्ती वाढवत आहे. आयुष्याचे सर्व प्रसंग पचवण्याची शक्ती तुम्हाला प्रदान करत आहे. आता तुमचं लक्ष छातीवर मध्यभागी घ्या, जिथे हृदय चक्र आहे, प्रेमाचं स्थान आहे. सेल्फ लव्ह, अनकंडिशनल सेल्फ. ह्या पाण्याच्या तुषारांमुळे तुमच्या हृदयात स्वतःसाठीचं हे निस्वार्थ निःशर्त प्रेम साठवून घ्या. स्वतःची छान काळजी घ्या. मी आणि आम्ही हे लक्षात घेऊन आयुष्य जगा. गळ्यावर लक्ष केंद्रित करायचे, जिथे विशुद्ध चक्र आहे. व्यक्तीची अभिव्यक्ती, उत्तम संभाषण कौशल्य तुमचं विकसित होत आहे असं बघा. आकाश तत्व संतुलित होत आहे. आणि आता थर्ड आय, दोन्ही भुवयांच्या मध्ये आणि माथ्यावर लक्ष केंद्रित करा. महत्त्व आपली संतुलित होत आहे. वरून पावसाचे जे तुषार येत आहे, त्यांनी तुम्हाला भरपूर शुद्ध अशी ऊर्जा दिलेली आहे. सकारात्मकता प्रदान केली आहे. तुमची हरवलेली शक्ती तुम्हाला परत दिली आहे. ती तुमच्या हृदयात साठवून घ्या. या चेतना शक्तीचे आभार माना. जमिनीत खोलवर गेलेली प्रकाशमुळे आकुंचित करा. एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश बाहेर सोडा. आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग व्हा. आणि जेव्हा तुम्हाला संपूर्ण वाटेल तेव्हा सावकाश डोळे उघडत रूम मध्ये उपस्थित व्हा. थँक्यू. सॉरी सुशांत, थोडं सेशन लांबलेलं आहे. नाही, पण खूपच छान अनुभव होता या मेडिटेशनचा. आणि पर्सनली मला खूप छान त्याचा बेनिफिट पण, म्हणजे बेनिफिट इन द सेन्स खूप शांत वाटलं. मी आता फक्त पुढचं काही दाखवत नाही, फक्त स्क्रीन जस्ट स्लाइड करते. नंतर व्हिडिओ येईल तेव्हा तुम्ही बघू शकाल. माझा युट्यूब वरती हा चॅनल आहे आरोह इनर एक्सलन्सने. भरपूर मेडिटेशन्स आहेत, तर तुम्ही तिथे जाऊन त्याचा एक्सपिरियन्स घेऊ शकता. जस्ट ऑन करायचं, डोळे बंद करायचे आणि करायचं. मला वाटतं मी आता रजा घेते. थोडंसं कदाचित असं होईल, आय डोंट नो, झूमचा आता काय प्रॉब्लेम आहे. परत तो मला दाखवतोय की 10 मिनिटात बंद होईल. तर जर बंद झालं तर प्लीज, आपलं अजून थोडंसं सेशन राहिलंय आणि पुढच्या काही
महत्वाच्या गोष्टी आणि ज्यांना वेळ आहे त्यांच्याकडनं मला प्रत्यक्ष अनुभव ऐकायला आवडेल. आणि लाड सरांचं पण आपल्याला सेशन ऐकायचं आहे. तर मला असं वाटतं की सेल्फ एम्पॉवरमेंट म्हणजे माझी आणि माझ्याबरोबर इतरांची प्रगती, माझं आणि माझ्याबरोबर इतरांचं कल्याण, आणि मग मी म्हटलं तर माझं राष्ट्र हे तितकंच महत्वाचं आहे. आणि मला वाटतं 13 मेला आपल्याला सगळ्यांना मतदान करायचंच आहे. आणि आपल्याला आज ऍडव्होकेट नवनाथ लाड लाभले, तर मी सुशांतला रिक्वेस्ट करेल की आणि त्याने आता पुढची सूत्र घ्यावीत. थँक्यू सो मच. जर मीटिंग क्लोज Thank you. झाली तर प्लीज सेम लिंक वापरून पुन्हा ओपन करा. नक्कीच नक्कीच. सो थँक्यू सो मच सुवर्णा. तुमचं हे इझी हिलिंग टेक्निक्स त्या खरोखर इझी आहेत आणि मेडिटेशनच्या रूपाने आणि जो काही आपण सेशन बघितलं त्याच्यातनं ज्या काही टिप्स मिळाल्यात सो त्या नक्कीच उपयोगी पडतील सर्वांना. सो परत एकदा सर्वांच्या वतीने धन्यवाद. आणि मी आता लाड सरांना विनंती करीन आणि त्याच्या आधी मी थोडस लाड सरांची इंट्रोडक्शन करीन. ऍडव्होकेट नवनाथ रघुनाथ लाड यांच्याबद्दल थोडीशी 1-2 मिनिटात मी माहिती सांगतो. ते सध्या शिवतीर्थनगर कोथरूड येथे त्यांचं वास्तव्य आहे. 14 जुलै 1980 रोजी बीड जिल्ह्यातील लाडे वडगाव तालुका केज या खेडेगावात शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झालेला आहे. आणि सन 2001 पासून ते खोलेश्वर महाविद्यालय आंबेजोगाई येथून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली आणि तेव्हापासून संघ स्वयंसेवक म्हणून ते काम करत आहेत. 2005 साली भारतीय विद्यापीठ पुणे येथून कायद्याची पदवी घेतली आणि आता सध्या ते वकिली क्षेत्रात काम करत आहेत. इथे कार्यरत असताना राजकीय आणि सामाजिक कार्यात सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग आहे. भारतीय जनता पार्टी वकील आघाडी कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे ते अध्यक्ष म्हणून त्यांनी आतापर्यंत जबाबदारी पार पडलेली आहे. दिवाणी आणि तसेच फौजदारी आणि महसुली न्यायालयात वकील म्हणून ते काम करत आहेत. नुकतीच सगळ्यात हे खूप स्पेशल अटेन्शन आहे, नुकतीच त्यांना भारत सरकारकडून नोटरी म्हणून त्यांची निवड झालेली आहे. सो असं एक खूप वेगळं आणि खूप स्पेशल असं व्यक्तिमत्व आज आपल्याला स्पेशल गेस्ट म्हणून लाभलेलं आहे. सो परत एकदा मी नवनाथ लाड सरांचं इथे स्वागत करतो आणि त्यांना मी अशी विनंती करेन की आता त्यांनी पुढील सूत्र हाती घ्यावीत. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आज आपण या ठिकाणी लोकशाही मधील जो आपला उत्सव चालू आहे या उत्सवामध्ये मतदान हा एक अत्यंत महत्वाचा घटक असतो. या घटकाबद्दल आपण इथे चर्चा करणार आहोत. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी मला बोलवलं. लोकशाही मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा एक महत्वाचा भाग आहे. प्रत्येक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आपण व्यक्त होत असतो. त्याचप्रमाणे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, लोकशाही जागवण्यासाठी, लोकशाही सक्रिय ठेवण्यासाठी दर 5 वर्षांनी आपल्याकडे निवडणुका घेतल्या जातात. त्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपण देशाचे